मध्ये फुटक सुद्धा मनी नाही. तरी रमाई खूप छान असं उत्तर देत. काय म्हणते? असू द्या म्हणते, माझा धनी जसा आहे तसं असू द्या म्हणते, आणि माझी गरिबी जशी आहे तसे असू द्या म्हणते, पण मला तुम्ही छान आहात ना म्हणते, तुमचं सगळं संबंध तुमचं चांगलं आहेत ना म्हणते, तुमचं घर चांगलं चालत आहे ना म्हणते, त्यातच माझं खुशी आहे म्हणते. म्हणून काय म्हणते? प्रत्येक महिला स्वप्नाचे मनोरे बांधत होती, रमाई मात्र फाटका संसार साधत होती. प्रत्येक महिला स्वप्नाचे मनोरे बांधत होती, रमाई मात्र संसार साधत होती. अरे कृष्णाने ग्रासलेल्या महिलांना मनोज राजा आई रमाई फक्त इतकेच सांगत होती, इतकेच सांगत होती. आणि ह्या गीताचे कवी मनोज राजा गोसावी इथेच बसले आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक सुभाषदादा कोठारे यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. झोपल्यात का इकडे? जय भीम. म्हणून रमाई काय म्हणते? नाचू द्या ग सोन्याचा फुटका मणी, यांच्याकडून सुद्धा मला धम्मदान मिळालं. त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे? मला आहे सारे जग भान, मला आहे सारे जग भान, आणि माझ्या धन्याची जाण, हिरा कोहिनूर माझा धनी, हिरा कोहिनूर माझा धनी, काढत बसा तुम्ही उने रुने, काढत बसा तुम्ही उने रुने. मग काय? खरा माझा दागिना माझा धने, खरंच मला छान वाटत आहे. जमीन ताई माझी बहिणी सुद्धा
नाचूया ग सोन्याचा बुटका म्हणे, नाचूया ग सोन्याचा बुटका म्हणे, कर माझा दागिना माझा म्हणे. ती रमाई कशी होती. नको पाहू ग माझा अंत, नको पाहू ग माझा अंत, मला गरिबीची नाकंत. नको पाहू ग माझा अंत, मला गरिबीची नाकंत. तुम्हाला इथं बसण्याचं स्थान मिळवून दिलं. बाबासाहेबांनी आपले 4 लेकरं तुमच्या आमच्यासाठी गमावलं आणि माता रमाईनं सुद्धा तुमच्यासाठी. पण माता रमाईनं आमच्यासाठी 4 लेकरं गमावलं, पण आम्ही रमाईला काय दिलं, बाबासाहेबांना काय दिलं, काहीच देऊ शकलो नाही. म्हणून मला काय म्हणायचं आहे, हे आबाळ हे गरीबाला फुला समान शब्द बहरला, भीमदागीना झाला जगाचा, भीमदागीना झाला जगाचा, शब्द रमाईचे
विहाराकडे वळविले, बुद्ध विहाराकडे वळवले. म्हणून काय म्हणाले